म्हाताऱ्याला म्हणलं लग्नाला एखादी पोरगी बघ, तर म्हातारा सुद्धा म्हणतोय टोनग्या तुझ्या तोंडाकडे बघून कोण पोरगीच होय म्हणा नाही लग्नाला. लगा पाहुण्या रावळ्याला म्हणलं द्याला का एखादी पोरगी, तर पाहुणे रावळे म्हणते लगा तुझ्या बापालाच पोरगी देऊन आम्ही फसलो या. जोडीदारांना म्हणलं लगा एखादी पोरगी बघा, तर जोडीदार सुद्धा म्हणत लगा इथं आमचीच लग्न व्हाय ना तीन तुला कुठनं पोरगी देऊ. लगा माझं लग्न बिग्न झालं तर मस्त पैकी नाही वय बायकून दोघं आम्ही लगा शेतातले काम करायचो. लगा गुरं बी आहे ती मला शेत बी हाय लगा. अरे कवर एकटाच काम करू काय त्याच्या आयला मला पोरगी मिळती का लगा मला जोडीतच न्यावं लागतंय काय कळना झालंय मला. तर लगा हे कोंबड्याची काम सुद्धा लगा बायकांची असते ती, हे काम सुद्धा मला करावे लागते ती. बघ कोंबड्यांची अंडी काढ रोज कोंबड्यांची अंडी ठेवा कोंबड्यांना पाणी. परमेश्वरा कर लागा कृपा माझ्या दे लागा कसली तरी एखादी पोरगी गळ्यात पाडून माझ्या होऊन दिला का माझं पण भलं. कवर लागा हे कोंबड्यांची अंडी बघत बसू मी सुद्धा. आईला कुणाचा फोन आला बाबा. आला आला जुगाडाचा फोन आला. हॅलो हॅलो, हा बोल की. काय करताय हो? काय नाही इकडं ऑफिसच्या कामानिमित्त आलो होतो जरा. ऑफिसची कामं चालू आहेत खूप भरपूर. होय का? हा 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 हा. जेवण वगैरे केलं की नाही? नाही 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 टिफिन येणार आहे ना माझा. होय का? 5 स्टार मधून टिफिन येतो आपला डायरेक्ट विमानाने. विमानाने? हा बाय बाय बाय. बोल की काय काम होतं का? माझं एक तुमच्याकडे काम होता हो. हा मग बोल ना बोल ना. लय दिवस झालं तुम्हाला सांगेन सांगेन म्हणती पण आईला, मला बी तुला एक सांगायचं होतं राव. होय का? हो मग सांगा की तुम्ही. नाही मी बी लय दिवसाची वाट बघत होतो पण लेडीज फर्स्ट आहे आधी तू सांग. नाही नाही अगोदर तुम्ही सांगा. अगं नाही नाही तू सांग आधी. बरं आता सांगाच म्हणताय तर मग सांगते बर का. हा सांग सांग सांग. काय झालंय माहितीये का? थांब आईला आईला बीच म्हणणार आहे आता मला. हा बोल. अहो एका पोराच्या माग 2 वर्ष झाली मी लागली होती. हा मी लय लाईक करत होती हो. हा, पण मग आज काय झाले माहितीये का? आज माझा एवढा आनंदाचा दिवस आहे की आज मी त्याला हो म्हणजे नाही का ती मला आज हो म्हणलाय. आणि त्या आनंदात ना मला असं वाटतं की तुम्ही पण थोडाफार सहभाग घ्यावा. म्हणजे मी सहभागी व्हायचं वय. हा मी आता मग आता काय करू? आता काय करा माहितीये का? आम्हाला मग जाऊ द्या ना कुठेतरी फिरायला. मग 500 रुपये आणले नसलं तर पाठवा की. पैसे? हा? आयला राव म्हणजे तुम्ही फिरा तिकडे तुमच्या बॉयफ्रेंडला घेऊन आणि आम्हाला पैसे मागा. अगं ठेव फोन ठेव. अहो अहो 500 500. आयला राव हेल्पटा फुकट जाते काय की राव हे बी. आता काय नशिबात गुराची शेण काढा दारा काढा काय. यायला एक होता राव ऍटम ते बी गेला. दुसरा पाठवावा लागेल कसा तरी आता. चला शेण काढावं. त्याला पोरांचं चांगला किल्ला बनवला बर का. हा किती सुंदर सगळं परंतु हे टाकायचं राहिलं नाही यांचं. बघा हा लेकानं बनवलेलं किल्लच बघा. हा मग काय करणार. अहो कवर मी बनवलेलं किल्ल बघतान वाटतं का नाही लेकाचं बी 2004 हात होतं म्हणून. वाटतं की हा? परंतु आणि लेकाच्याच पोरांना किल्ल बांधावं नातवांना म्हणून वाटतं का नाही. वाटतं की तसं मनाला. मग कोण बघणार मला पोरगी. अरे मस्त लोकांकडे बघितलं याला विचार त्याला विचार सगळ्याला विचारून थकलो मी. व कोणी पोरगीच देणार ते नाही म्हणते म्हणलं काय करायचं मी. बाप आहे का साप आहे. काय बाप आहे का साप आहे. अहो बापू म्हणाय सुद्धा लाज वाटायला लागली आता. का बरं? तुम्हाला अख्ख्या जगात फक्त मलाच पोरगी नाही का. अरे बाबा तुझं कामच तसं आहे तर काय करणार. नाही हा? काय केलंय आम्ही काय सांग. केलंय काय. सांगितलं व्यवस्थित वाघ हे कर ते कर तर ते तिथं सोडून बाकीचे गोंधळात पडतो. राव बापू चांगल्या काय सांभाळतोय हा, त्या 5-50 कोंबड्या सांभाळतोय. हा. राहिली 10 एकर मीच एकटा ओळतोय. अजून काय करायचं काय कमी आहे सोन्यासारखं घर आहे अजून काय पाहिजे. चालेल चालेल काय हरकत नाही. बघितलं ती बहिणीची पोरगी
पाहू जर जमलं तर हाय पोरगी हो चांगली. हा, तुमच्या बहिणीची बघितली की हा. ती पोरगी 4 वर्षानं माझ्यापेक्षा मोठ्या अर्धांड नीट आई बापाला नीट बोला ना आता मला नीट बोलायची होय. अरे बोलल काय हरकत आहे, चांगली पोरगी आहे किती. काय नको आणि म्हणला ती आमच्या मामाची पोरगी गेलता बघायला काय झालं तिचं अरे तुझ्या मामाच्या पोरला विचारलं परंतु ते नाही म्हणती, काय करू मग आता. कोण पोरगी नाही म्हणते का मामा नाही म्हणतोय का मामी नाही म्हणते या मामा नाही म्हणतोय ना. मामा कसा नाही म्हणन एकोलता एक बाचा आहे का काय 10 बाचा आहे ते मामाला आता काय करणार मी नाही म्हणल्यानंतर ती आत्या आहे ना ती तशी करते. नाही अव मामाचं काय चुकत नसेल मामानं त्याची स्वतःची बहीण तुम्हाला देऊन चुकी झाली या जिंदगी गेली तुमची अच्छा. अशीच बायकोच्या जीवाखान्यात त्याच्यामुळं आता आम्हाला पुरी मिळणार ते मी जातो आणि मामाला विचारतो कशी नाही म्हणतोय बघतोच जा 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 बघ तू विचारू. आणि तिथं किल्ला नीट इथं सांभाळा ना तिथं कोंबड्या बिंबड्या येते ते उकारते ते सगळं पाहतो मी सांभाळतो. येडे लाटण्याची लागणार पोला आरची चायले कुणाचं रे हे गाबलं आईला सोडितच नाही आईला थांब थांब तुला बघतोच मी बिना लागण्याच्या पोरा पळती घरी थांबला आईला कुणाचं गाबलं होतं रे आईला थांब त्याच्याकडे बघतो मी आधी आईला लय गाबडी त्रास दिलेत राव गाव सोडून जावं लागतं काय नाही नाही आधी ह्यांचे टंगडे मोडतो मग गाव सोडून जातो बापू हे आहे का अंडी येते का आहेत ना केवढ्याला एक 7 रुपयाला एक. कशाचं काय आज कोंबड्यांना अंडी दिली नाही ती द्या 2-4 चाललोय पाहुणे घरी बरोबर देतो. हा द्या काय म्हणता मग काय चाललंय निवांत या होय हो लग्न कधी करतोय. कशाचं काय बापू लग्न न काय मला तर वाटतंय माझं असंच आयुष्य जातंय काय कोण आणतो मोकळ्यात ह्याला पटा होतोय वाटतं खाली होय कोण पोरगी दे ना या तू शिकलाच नाही म्हणल्यावर तुला कशी पोरगी कोण देणार. अव बापू आता ह्या जगात काय मी एकटाच आहे का बिन शिकलेलो किती पोर आहे ती आहेत लय. तो कानाचा नाम देव हम्म. राव सई सुद्धा या ना या तरी राव पोरगी 12वी पास हा मग त्याची इस्टेट आहे ना. आपल्याला काय नाही होय आहे पण 10 एकर जमीन आहे या हा 10-12 गुरा आहे ती कोंबड्या 5-50 आहे त्या हम्म. बरं घरदार बी चांगला आहे तरी पोरगी कोण द्या नाही हम्म. करायचं काय काय आता काहीतरी करायला लागेल आणि पळवून नाही तर. अग बाया अव बापू मागून कोण आमच्या मागे येणार आणि पळून कोण यायचं आणि भानगड अशी झाली बापाला म्हणलं पोरगी बघ बाप म्हणतोय लगा तुलाच आम्हाला सांभाळायला लागतो या आता मला सांगा बापानं अख्खी जिंदगी राव मोज मजा करण्यात घालावली हम्म. त्याच्यामुळे माझ्या हे दिवस आले ते हम्म. अजून मी कष्ट करतोय बापाला इकडचा तांब्या तिकडे उचलायची माहिती नाही आणि मलाच म्हणतोय तुलाच आम्हाला सांभाळायला लागतोय हम्म. म्हणलं पाहुण्या रावळ्या तरी एखादी बघा म्हणतोय पाहुणे रावळीच पुरी द्या ना द्या हम्म. आता कशा देते ना बापाला पोरगी मिळाली बापानं अख्खी जिंदगी त्या बायको जीवा खाल्ली म्हणजे माझ्या आईच्या जीवा हा, हा. त्याच्यामुळं पाहुण्या रावळ्याला वाटतं की पोर बी तसंच असेल बरोबर आहे. देणारच कोण हम्म. जाऊ दे मोर द्याचा जाऊ होईल ता होईल आज म्हटलं पाहुणे मामाला पोरगी आहे एक माझ्या हा हा म्हटलं जातो ना मामाला पोरगी मागतो हम्म. बघू काय आता शेवटचा हाय पर्याय नाही तर आपलं मग आपला हेलपाडा मोकळा गेला म्हणून समजायचं द्या आपला अंडी 5-6 द्या हा देतो देतो. द्या हाय का पिशवी आहे का एखादी आहे ना द्या दीप पिशवीत टाकतो. आईला मी लय टेन्शन मध्ये या लग्न होतं का नाही माझं जाऊ दे लोकांनी तरी काय म्हणायचं पोरीच नाहीत आणि काय लोक तरी काय देणार ए, बिन लागण्याच्या पोरा ए ए काय काय म्हणले तुम्ही बिन लग्नाच्या बिन लग्नाच्या हा. तुमच्या तरी पोराचं लग्न होतंय का माझ्या लग्न पोराचं ना हा? बघ ना करतो ना आता कसं करतात लग्न हा. अरे 4 लग्न जमले होते त्याचे तुमच्या अशा खडूस स्वभावामुळे तुटले ती 4ची लग्न काय हरकत नाही करूनच का दाखवतो तुला असं तर लग्न आहे. जाऊ द्या माझं जाऊ द्या मला तरी पाहुणे लावले नाहीत पण हा. तुम्हाला तरी पाहुणे लावले आहेत ना असू दे की अरे ते कुठं आपल्या जवळ येते तर. आधी आधी आपल्या बुडाखालचा अंधार बघायचा हा. मग लोकाला म्हणायचं चालेल चालेल लोक- ठीक आहे कसं आहे तुम्ही वयस्कर आहेत म्हणून तुम्हाला काही लई फडाफडा बोलत नाही मी हा, आणि असं इथून पुढे कोणाला म्हणायचं नाही हा. हा, चल, चल. एखाद्याच्या जखमीवर मीठ चोळायचं नाही हा. नाही झालं तर नाही झालं लग्न चालेल चालेल ठीक आहे जा
बघतो ना तुमच्या पोराचं कसं लग्न करतात ती. करतो ना, दाखवतो तुला. आहे ना मी तरी कुठं गाव सोडून जायलो काय. तुझं लग्न कधी होईल बघ पहिलं. हा आधी पोराचं करा मग मला म्हणा करतो, हे करतो. असले लोक आहेत राव आमच्या गावात. हे असले लोकांमुळे बी लय सुरी की तुटत येतात. असले लोक गावात नसायच पाहिजे. आलो. पगार करायचा मग आणि ती तुझे 2000 रुपये उचल कट करून तुझं 4000 रुपये सोडल्यात बघ. आल्यात का बघ. हा. राम राम चेअरमन. राम राम. कसं काय येणं केलं आमच्याकडे आता. नाही गेलो ती डेरीव. पेमेंट सोडलं की मी. नाही आले की ते म्हाताऱ्यापाशी दिलंय मी बघितलं की. राव ते गोळी बुशाचं कट करून घेतलं वाटतं ह्याच पगारात. मग तुझी गोळी बुशा तू उचल मी कट केली ना. आता कशाला पाहिजे तुला पैसे. हाय की त्याचं काय झालतं पाहुण्याच्या इकडे निघालो तू पोरगी बघायला. पोरगे बघायला आणि तू अरे वय ना वय निघून गेला का तुझं. आता कोण तुला पोरगी जाणार रे. चेअरमन तसं असतं का हो. आता वय किती जरी झालं तरी मला सांगा बिना लग्नाचं कोणाला मोर वाटतंय का. अरे कशाला थोड्यासाठी करतोय त्या पोरीचं पण वाटवळ मोकर. तसं असतंय तवा चेअरमन. यायला लग्न नाही झालं तर काय राव मग हे तर खाली येऊन असाच मोकळा ह्याला पडा झाल्या का वाटेन की मला बी वर गेल्यावर. मग आता झालंच की आता काय झालंय तो. राहिलंय काय तुझं आता 40 तर वय लागले तुला. नाही तुम्हाला अजून वय किती दाखवू द्या माझं रजिस्टरला. चेहऱ्यावर वाटतंय का अजून. नाही चेहऱ्यानं तर नाही वाटत पण आम्हाला माहिती ना खरं खोटं. असू द्या एक काम करा 2000 रुपये द्या की. कॅश पाहिजे का ऑनलाईन पाहिजे. हो, हातात तर काय माझ्या कॅश नाही ते. हा. तुला काय करतो त्या किराणा मालाच्या दुकान प्रकाश नाही का हा त्यांच्या दुकानात ठेवतो तिथनं घेऊन जा. पण त्यांना सांगताल का फोन करून. हा, सांगतो मी सोडतो त्यांना पैसे. किती सोडचाल. तुला किती पाहिजे. 2000 रुपये. 2000 ना. हा चल तुझ्यासाठी मी 3000 सोडतो तिथं घेऊन जा. चालतं जातो घेऊन मांडून ठेवा मग तेवढं. हा. आणि पुढच्या पगारात काय उचल कट करणं का नाही कट घेतला का तू आपला माणूस आहे कट नाही करत जा. तारांबळ चालली या आराम तर काय तुझी कंटिन्यूच आहे. जिंदगीला गेली त्याचं काय असते जावा जावा ये तुझं म्हणून तेवढा जाऊ का. आणि जमल्यावर मला सांग. अहो सांगणार की रजो आता. आणि हो आता सांगतोय आपलं जर जमलं नाही एवढ्या झटकाचं झाला हा. तर लग्नाला थोडीफार उचल द्यावी लागला. देतो मी म्हटलं ना हा. आता तू किती मागितलं मला आता 2. हो मी किती दिलं तुला. 3 दिलं की. हा मग आपला विश्वास आहे ना. ठाचून गावाला लाडू खाया घाल तू. हा चालतंय. जाऊ का. हा या त्या वयात आता ह्याला कोण पोरगी देणार आहे कोण तयार झाला याडा काय माहिती. चल मी पण बघतो माझी काम. मामा हा बोल की. नव बाचा आहे का कोण आहे मी. बोला की भाषा भाषा ना तर कोण हो. आहे का हा, नाही? ते पण एकुलता एक आहे, हा नाही एकुलता एकच बाचा आहे का नाही. हा हा नाही 2 वर्षात एकुलता एक बाचा घरी आलाय का नाही. आलाय की राव असं काय. मग मला मला लय आनंद झालाय. नाही बारका आनंद झालाय मामा तुम्हाला. हा, अहो काय तुम्हाला सांगायचंय हा. बाचा आल्या काय तुम्ही ती गोड पाण्याचा तांब्या आणून दिला हो मला. ए, पाणी दिलं का नाही भाच्याला आपल्या. बघा पाणी द्यायचं लय दिवसातून आले पोरग. हा आम्ही म्हणल्या द्या की पाणी. अहो कसं माहितीये का आनंदाच्या भरात विसरून गेलो. होय हा. बसा मामी. फिल्टरचं पाणी बरं का. नाही ते आलं चव आल्या आल्या तोंडात जसं टाकले तांब्याचं पाणी हा तसं कळलंय फिल्टरचं आहे का वड्यावर बोर खांदलंय तेच आहे नाही. ते. मामाचं प्रेम आहे तेवढं राव. हाय की. हा. बर मी काय म्हणतोय बोल की. तुमचं माझ्यावर ध्यान आहे का नाही. 2 वर्षातून जरी आला ना तर माझी चौकशी असती की काय चाललंय काय नाही. हा नाही नुसती भाच्याची चौकशी करून काय करता. हा. भाच्याच हात पिवळं करायचं ते का भाच्याला असाच आपलं जोडीत न्यायचा हे तुम्हीच ठरवायचं. अरे किती वेळा बहिणीला फोन केला म्हणलं हे स्थळ आहे ते स्थळ आहे. किती वेळा सांगितलं तुझ्या आईला मी. हा 400 स्थळ दाखवली पण एका पुरीनं मला अजून पास केलं नाही. अव मामा कशाला लोकांची घर दाखवताय. हा म्हणजे अहो आता मला काय म्हणायचं ते घ्या की समजून. नाही जर मला समजून असं उलगडून सांग की जरा. अहो मामा मला सांगा हा. मला जमीन 10 एकर आहे. हाय की राव ती. हा 10 गाय त्या. हा दुसरीच करीत आहेत. हा
दुसरी करतेच म्हणजे अरे 10 एकर आहेत, वाट्याने निम्मी दिली आणि तू निम्मी करतोय. आव मामा मला एकट्याला शेती सरा नाही, मी एकटा कवर करू. हा हा, ते पण खरं आहे ना. म्हणून म्हणलं कोंबड्या आहे त्या घरी, आता पोल्ट्री आहे बारकी कसली आहे ना, आहे ना, काय आहे ना. हा एखाद्या पुरीचं कल्याण होईल का नाही? नाही होणार ना. होणार का नाही? एवढे म्हणलं कोण नाही देणार पोरगी. पण पोरीच काय पास करीना काय मला कळण त्याच्या. नाही म्हणूनच मी कसं म्हणलं हा. लोकांची घर दाखवण्यापेक्षा हाय तुमच्या घरात लेख तर मग बघा जमतंय का? असं होय. आता तुमची पोरगी नाही आता लग्नाला आली की पार. नाही नाही, तेच म्हणलं 2 वर्षातून आलाय म्हणलं काय ते तुझ्या डोक्यात विषय शिजतोय. मग आता मला सांगा एवढे माझ्या आईचं हम्म. आणि तुमचं तुमच्या सातबाऱ्यावर नाव होतं का नाही? होत की होत. तुमची जमीन रस्त्यात गेली, हा. रुपया मागितला का माझ्या आईनं नाही ना तुम्हाला? दिला म्हणून तर मला अभिमान वाटतोय तुमचा राव. वाटतो का नाही? हा. मग आम्ही जर तुमच्यासाठी एवढं करत असलो हं. तर तुम्ही आम्हाला पोरगी द्यायला पाहिजे का नाही? आता तुला सांगू का हा. आपल्या पोरीला शिकवायचे ना थोडंफार. बारीक आहे अहो, काय बोलताय मामी रजीव? हो तिचं कसं म्हणणं माहितीये का पोरगी अजून शिकती, अहो, ग्रॅज्युएशन झालंय, कशाचं तिला graduate? एमपीएस करायचं जरा थोडस अहो, म्हणून चाललंय जरा आमचं. मामा कुठं नोकऱ्या राहिले त्या पोरीला शिकवायला आता? आणि हल्लीचा जमाना बघताय ना, ते दामोन्नाची पोरगी गेली की नाही पळून? आता पोरी पोरींच्यात फरक आहे. पोर काय काय अहो, काय फरक नसतो. हं? आपल्यालाच मस्त वाटतं आपलंच कोर करकरीत नाना आहे, पण आपल्या नाण्यावर किती डाग आहेत हे कसं असतं तुम्हाला माहित नाही ना. तुम्ही एक काम करा, हं. ती बारीक बघू नका आणि मोठी बघू नका. तुम्ही मला पोरगी देणार आहे का नाही? आता बादशाह तुम्हाला खरं सांगू का हा. मला पण पोरीला विचारलं पाहिजे ना. पोरीचा विचार घ्यायला पाहिजे. ती मला सारखीच म्हणती मला कलेक्टर व्हायची, मला हे व्हायची ते व्हायची. तुम्ही हा? सरळ सरळ सांगा ना की मला पोरगी द्यायचीच नाही म्हणून. कशाला आडाई नेड घालताय तुम्ही? नाही नाही अहो, तुझ्या आईला मी शब्द दिलेला आहे अहो, बाबा. कळतंय की शब्द मला. नाही मोडणार मी. कळतंय मला. हा? तुम्हाला आहे का नाही मला पोरगी द्यायची नाही. तुम्ही म्हणला नसता पोरीला विचारू द्या आणि पोरीच्या आईला विचारू द्या म्हणून. आपल्याला पोरीला शिकवायची का नाही चांगली? माझी पोरगी बारीक आहे, हा. पोरीला शाळा शिकवायची, मला पोरगी द्यायची नाही. द्यायची नाही नाही द्यायची तुम्हाला. मामा? नाही नाही मी आहे, मी आहे, मी नाही. आहे. अहो आम्ही आजकाल ओळखत नाही. हा. एकानं डायरेक्ट खुटी हाणायची आणि एकाने फक्त गुंजरून घ्यायचं. तुमच्या दोघाच्या मनात हाय एक मला पोरगी द्यायची नाही ना, नका देऊ. उभ्या जन्मात बाचा म्हणून तुमच्या दारात कधीच उभा राहणार नाही. असं नको येडेवाणी करू काय राव तू. नकोच देऊ नका तू पोरगी. ऐक जरा. अहो कुठने बघून मी तिकडं कर्नाटकात पोरगी आणीन नाही तर तिकडं कुठनं बी आणीन पोरगी, पण पोरगीच करीन मी. अरे रुसून चाललंय हा. बघ. जाऊ द्या, पोरगी नाही द्यायची. हा? अरे गेला बघ पोर रुसून. आता काय करणार आता? तर बहीण मला लय शिवाय देईन बघ आता. नाही बघा दुसरीकडे. नाही तसं ते आहे बरं शेतीवाडी पण त्याचं थोडस उन्हाळ आहे. पण लग्न केलं येईन जागे असं मला वाटतंय. हा तुझं म्हणणं नाही द्यायची? नाही द्यायची. ठीक आहे नको देऊ दे. चल बघू पोरीच्या मना होईन त्याच होईन. चल हो माय गॉड, बरं झाला तुम्ही मला सोडलं इथपर्यंत. बरं येते मी. हा चालतं. लगा मामा सुद्धा लगा वर्ण वर्ण नुसता गोडा बोलतोय. आम्ही तर डायरेक्ट तोंडा फडदिशी म्हणतोय की नाही तुम्हाला पोरगी द्यायची. अरे बेकार बेकार आहे वे. पाहुण्या रावळ्याची विश्वासावर आमची लग्न झाल्यावर न लगा लय मग लगा आमचं भाग्यच उजळण की. अरे पण पाहुण्या रावळ्यांना नाही पोरी दिल्या म्हणून काय आमची लग्न होणार नाही ती वय? त्याच्या आईला दुसऱ्या बी कोणी आपल्याला पोरी दिली नाही त्या. अरे जगवण्याचं काय अर्थ नाही आपला ह्या जिंदगीत. कोणला काय ह्या दुनियेत लागा शेतकऱ्याचा पोरगा आहे म्हणून कोण पोरगी देणार लागा. 10 एकर लागा जमीन जिंबला आहे, गुरं आहे ती लागा सगळं आहे तरी लागा कोण माणूस एक म्हणा नाही की धर पोरगी माझी कर म्हणून. जागण्यालाच काय अर्थ नाही. हे एवढा तना तना करून आलो बापापासून काय उपयोग नाही. आता बापाला तोंड दाखवाय देखील जागा राहिली नाही. आयला एक काम करू का बरं, ज्यूस देऊ का? नाही काय माहित आहे का असं तसं माझं लगीनच होणार नाही का नाही, मग जगून काय उपयोग आहे. नाही ज्यूस देतो.
जाऊ दे मरू दे, जायला होईल ते जाईल, बघा येईन पुढची पुढं. जायला पाणी लय गार आहे पण हे अंग आकडन की गार लागून पार माझ्या अंगाचा आकडा होईन की. जाऊ दे त्याच्या आईला, त्याच्या कॅन्सल करतो जीव द्यायचं बी. मारणाचा वैताग आलाय, बघतो दुसरा काहीतरी पर्याय गावतोय का. त्या आईला ह्याच्या वैताग नुसता. बाई किती वेळ झाले इथं कोणच दिसेना झाले, आणि विचारणार तरी कोणाला इथं. बापरे बराच वेळ झाला. मारणाचा ओ एक्सक्यूज मी. एस क्यू आर क्यू तसलं नाही, मुंटी मुंटी म्हणते मला, मुंटी. अरे बाबा हा तर खूप साधा भोळा दिसतो, ह्याला कसं सांगू. का काय बिघाडलाय काय बघा की. अहो सावळा आहे मी, कुशाला मला काळा म्हणताय होय. अहो पटाय पाहिजे थोडं तरी. आता कसं सांगू. तुम्हाला दामू मामाचं घर माहितीये का? दामू मामा म्हणजे ती उंच आहे ती, हा 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 ही अशी ढिरी आली ती, हा 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 लेंगा शर्ट असत ती, हा टोपी सरळ असते ती, हा गबदुल्याची गबदुले आहे ती, हा हा ती त्यांचं आणि सारे का व्हायचं चालू आहे ती, हा 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 तेच तेच. त्यांचं असं मोठं लट घर आहे ती, हा हा. त्यांच्या घरात असा की असा आहे ती. अरे बाबा प्रत्येकाच्या घरात तेच तेच असतं ना. तू मला फक्त सोडणार आहेस का नाही सांग. हाय की माहिती, हा सोडतो की, हा. नाही कुठं म्हटलं. पण मला काय म्हणायचंय, तुम्ही त्यांच्या कोण? तुला काय करायचंय बाबा, तुम्हाला सोड तर. असं कसं, तुमचं आणि त्यांच्या घरचं भांडण असलं तर उगा मी तुम्हाला तिथं नेऊन सोडायचो, आणि तिथं जाऊन तुम्ही काय कुठं नाही केला तर म्हणणार ह्या पुरेला रस्ता दाखवला कुण्या मोंटीनं, भांडण कोणा येणार मोंटीव. माझी काय राहीन का इथं. अरे मी तुझं नाही नाव सांग, तू चल तर पहिलं. कोण आहे ती सांगा. अरे मी त्यांची भाची आहे बस. त्यांची भाची आहे व्हय. लग्न झालंय का? तुला काय करायचंय माझं लग्न हो नाहीतर ना हो ते. तू मदत करणार आहेस का नाही सांग ना बाबा. चला, आम्हाला सवय आहे लोकांच्या मदती करायच्या. चला, दुसऱ्याच्या भाच्या आम्हाला मदत करते ते, पण माझ्या सख्या मामाची पोरगी मला मदत करा नाही. चला. हा चल. ओय नवरदेव, कुठे हाना तुम्ही बी टोमणे हाना. तुम्हीच राहिले होते टोमणे हाणायचं. लगा टोमने हाणतोय व चांगलं म्हणतोय नवरदेव. हा नवरदेव. हा संजू शेठ, मी तुम्हाला सांगतो, एक दिवस आहे ना तुमच्या सगळ्याच्या बायका पळून जात्यान आणि माझी एकटीची बायको संसार करीत असेल. सगळ्या सोबत नाही, माझ्या सोबतच. लक्षात ठेवा. म्हणजे आमच्या पळून जायच्या हो. हा, आणि तुझी एकट्याची संसार करणार. मग? आल्या का मग तोपर्यंत तुला लग्न तरी होईल का? नाही व्हायचं. मग असं जर तू आम्हाला म्हटल्यानंतर तुझं कसं होईल? माझं उद्या कसं व्हायचं ती. टोमणे मारायची नाहीत मला. मी टोमनं मारले का? मग काय केलं? मी तुम्हाला काय म्हणलं, नवरदेव. मग म्हणजे कुठे तू लग्न करणार नाही का? नाही करणार आहे ना. आणि मग तू नवरदेव झाल्याशिवाय लग्न होईल का? आयला खरंय की. हे खरंय का नाही? मग तू एक करायला पाहिजे होतं, ही जुळा ना का तुझं, ह्याच्यावर रिसर्च कर. आपण मागच्या जन्मीत काय केलं असेल किंवा ह्याच्या अगोदर काय केलं असेल, किती उकुरडा फुकला असत्या, त्याच्यामुळे हे आपल्या पाळी आली. आयला चहासाठी स्वच्छ कपाळ लागतं बाळा, आयला लगीन जमायला आणि पोरं व्हायला. चल निघ. आयला गुरु. आयला निघ निघ निघ. असं कोणी सांगितलं नव्हतं मला. आता मी काय करतो, एकांतात बसतो आणि विचार करतो काय? नेमकं आपलं काय चुकलं. हा है का नाही? मागच्या जन्मी काय केलंय आपण पाप, हा. ह्या जन्मात खेळायचा. आपलं लग्न का व्हाय नाही. चला बरं ते येऊ का जाऊ, संजय? आम्ही जातो ना. बघा तुम्हाला सांगतो, हे तुमच्या मामाचं घर. होय का? हा, आपलं काय ठरलं होतं, मामाच्या घरापर्यंत आणून सोडायचं. हा हा. मामा, ए घरात आहे कोण? आहे की, बोला की. तिकडे आहे की. आला का? आलो की. मामा नाही, मामाचं पोरग आहे घरी. राम राम. अव ते तुमच्या मामाची पोरगी आली होती इष्टी कॅन्डाव. ते म्हणले मामाचं घर माहित नाही, तेवढं मामाच्या घरी सोडता का म्हणून. म्हणलं चल बाया सोडतो. आणि हिच्याकडे काय नंबर नाही काय माझा? अरे माझ्या आयफोन मधला नंबर गेलाय तुझा. आईला आईच्या फोन मध्ये नंबर नव्हता तर मग बापाच्या फोन मधनं नंबर काढून फोन लावायचा. अरे तसं नाही,
म्हणजे मोबाईल कंपनी आयफोन आहे. आयला तुमचं बरं आहे आपलं मोबाईलच्या कंपनी शहरातल्या लोकांच्या आयफोन बाफोन. योगेश आपलं तसलं नसतं. मग आपल्याकडे आईचा फोन आणि बापाचा फोन नसतो. मग काय सॅमसंग 1200 टचक टचक बटन. ही शहरातली माणसं आहेत आता. नाही नाही शहरातल्या माणसाचं नेहमी आपलं कसं बोलणं मोठं सगळं त्यांचं ते हेच असतं. आपलं कसं आपलं गावाकडची माणसं गावासारखीच राहणार आपण. बरं आता सोडलं की मग सोडलं की त्यांना म्हणलं काळजी कर नका. हा. गावातला खडा न खडा ह्या फकड्याला माहितीये. मग त्यांना वाटण हिथून तिथून इथपर्यंत आणलंय. नीट आणलं का मग? विसरा की हो आणलं. सख्या तोंडा विचारा त्यांना माग मोहर नाही आपण लबाड बोलणारच नाही. बाकीचे काय दुसऱ्याच्या तोंडाने विचारतात. तसं नाही मग? ह्याचं त्याचं ऐकायची सवय बऱ्याच लोकांना असते ना. नाही बरोबर आहे. काय झालंय मामाची पोरगी बघायला गेलो होतो. मामा पोरगीच द्या ना की. कुणाच्या? माझा तर मला वाटलं का माझीच मामाची पोरगी घेऊन आला. नाही तुमच्या मामाया पोरीला आता कशाला दावा. तुम्हाला विचारल्याशिवाय करतोय मामाची पोरगी. एवढं नाचतोय का पण तू वाकडा तिकडा होऊन नाही, तिच्याकडे काय बघतोय वाकडा काय होतोय तुझी नाटक बस की आता. सोडलं ना आता सोडलं की मग निक्की तोंड घेऊन का थांबायचे? चहा पाणी घ्यायचा का व्हायचं? हायला बरं एक झालं नाही तसं मला सवय नाही हो कोणाला म्हणायचं चहा करा म्हणून. नाश्ता बिस्टा करून जा. हायला भुका बी मरणा लागल्या. चला कुठं थोडा पाणी घेऊन चालला. एवढं काम केलं ही बास की आता. का सारखं दुसऱ्याच्या दारातच चहा पाणी नाश्ता आणि दुनिया करायला. आपण स्वतःहून म्हणत नाही चहा करा नाश्ता करा म्हणून. जर कुणी केला तर पितो नाही तर आपण पदरचा 5 पैसे सुद्धा खर्च करा. हॉटेलवाला जरी म्हणला ना चहा प्यायचा आहे का तरी मी पित नाही. लय गुणवान पोरगं. काम काय करतो आता? आपले गुरायते ना दबार आता त्यांना आता सोडायचंय ना. ते तर बापच बघतो तू काय बघतो? बापामुळे तर हे दिवस आलं ते आमच्या. असू द्या जाऊ का पाहुणे बाय. हा, जाऊ दे. हा, नाही निघा. या हसायचं बंद चहा करा. पाण्याला या घरी मग हा, आपल्या. निघा. बरोबर. चला मॅडम घरी आपलं आता. नियम भर तुम्हाला सांगत होतो का नाही ऐकलं का? नाही तर नाहीच पोरगी मामा म्हणला द्यायची तुला. पण मी जातो आता. हवा जा तू. हे काय जातो आता उद्याच्याला जातो मामाला तुझ्या डायरेक्ट टाकतो की बाबा मोठ्याला पोरगी दे म्हणून. बघा बा शेर नाही तुम्हाला आता मी आत्महत्या करीन मामान पोरगी नाही दिली तर. तसं नको करू. मामा नाही दिली तर दुसरी बघू पण मामाला मी आता टाकतो. आवाज सगळ्या दुनियात पुरी चापासल्या पण जिती म्हणतोय पोराच्या घरी 10 एकर नाही पोरग शेती करतय शिकलाच नाही म्हणून पोरगीच मला कोण दे नाही. अरे तुला काय कमी आहे का तवा क्षेत्र काय जमीन आव, जमला मग लय. सगळं हाय पण द्यायना ना तरी पण मग जमीन जुमला हाय. मी जातो आणि मामाला सांगतो की पोरग चांगलंय पोरगी बघा तुमची बा. द्या. तुमच्या पाया पडतो हा नीट एकदा मामाला विचारा. चालतंय आता की. सांगून आलोय उभ्या जन्मात तुझ्या उंबऱ्याला येणार नाही म्हणून. आता जर मामानं ऐकलं तर ठीक नाही तर त्याच्या इस्टेटीव दावा टाकतो. अरे मी सांगतो तू नको काळजी करू मी जा जातो मग. मामाकडे. जा. तू नको अजिबात काय काळजी करू. बघतो मामाचं काय आहे ते. ना ना जेवण झालं का? अरे आत्ताच झालं की. किती भाकरी खाल्ल्या? 1-1.5 भाकर खाल्ली की. आईला मग नाना कमीच खाल्ल्या तुम्ही. आणि मग वयामानाने आता किती खाणार? हा नाना एक विचारू का तुम्हाला? बोला. ती घरी पाहुणी आली तुमच्या कोण आहे ती? अरे ती माई बाशी. बाशी वय? हा. लग्न झालंय का तिचं? लग्न नाही झालं अजून. नाही वय बरं नाना करायचंय का तिला लग्न? आता माहिती नाही मला करायचं मला करायचंय ना. हा पण मी विचारतो बहिणीला आणि मग तुला सांगतो. बरं बरं मग माझं मग हे करता का स्थळ? आता तिचं कसं झालं माहिती आहे सिटीत राहणारी तिचं शिक्षण चालू आहे काय तिच्या आईला विचारतो वडिलांना विचारतो आणि मग तुला सांगतो. ती गावाकडे त्याची नाही म्हणते तोय. आता तसं मला अजून खुलासा नाही मिळालेला. त्यांना सांगायचं गावाकडचं वातावरण चांगलं असते. सिटीतलं काय नाव ते प्रदूषण नसते गाड्या गोड्या वाय 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 काय काय कामाचं आहे ते. आता कसं झालंय माहितीये का आत्ताच्या मुली शाळेतूनच कनेक्शन बनवून कोणा सांग तरी कोणा सांग होतंय त्यांचं. म्हणजे कनेक्शन आहे त्यांचं आता होणारच की. सिटीत कसं असतं तुम्हालाच माहिती आहे कॉलेज आईला. नाही मग आपल्याला तसली कनेक्शन वाली नको. मग नको बघा दुसरी एखादी असली द्या ना तर सांगा ना तुला आली द्या ना सांगा ना ना आईला कनेक्शन नसतं तर केली असती. बरं चालेल चालेल जाऊ दे येऊ का? हा ये चला. अय मोंटी इकडे इकडे. का पाहुणे बाय? अरे इकडे तर ये.
आव गुरं बांधत होतो पाणी पाजले हातानं हे केलं जरा असले हा असले पण काम करतो काय? ना आपला कामच ते आहे. हा, हा, हा. आईला लांब गाड्या येऊन बसलाय पाहुणे बाय तुम्ही बे. अरे बाबा तुला किती शोधलं मी, तू आत्ताशी गावलाय मला. अव त्याचं काय झालं पाहुणे बाय, गुरं ताणलेली होती मग म्हटलं आता वायच पाणी पाजून घ्यावी ती मग दिली वाय हिरव्या गावताव बांधून. आता काय करता त्या मुक्या जनावराला तरी माझ्याशिवाय कोण आहे. हा मी आहे की. हा म्हणजे म्हणजे मी पण, मला पण लय आवडतात गुरं. गुरं आवडते तुय? हाय तुमच्या शिटीत आहे ती कसली गुरं? नसतं तसलं काय. कसली असते ती गुरं मग? गुरं नसते ती, मग रानडुकर असतात. हे त्याचा काय उपयोग आहे? हे बघा ही कशी सोन्यावानी आहे, दूध देते दूध 10 लिटर एकीला दूध आहे आपल्या गाईला. होय. हो बाकी काय मग जेवण केलं का? होय कशाचं पाहुणे बाय जेवण काय हाय, आय हाय आजारी बाप कशाचं काय. अव मला हातानं नाश्ता करावा लागतो या. होय. पोरगी दे ना कोण. होय का? हा ह्या हाताने तुम्ही स्वयंपाक करता? हाताला कशाला हात लावता या? का? शेण उचलून आलो या. तसलं पण उचलता होय? हो आता कामच आपलं म्हणल्यावर. असं त्याला काय होतं? ह्या हाताने स्वयंपाक करता का? हो ऐका की हाताला गोंजर नका, मरणाचा मळ साचलाय त्याच्यावर. असं द्या, काही नाही, मी घरी गेले आंघोळ करीन. होय पाहुणे बाय तुमचा हात लय मऊ आहे का? हायला लय मऊ 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 हात आहे. कुठला साबण लावता बरं हाताला? संतूर. संतूर होय. हा हा लावत असतान लावत असतान. तुमचा पण हात लय मऊ आहे. नाही कापसा सारखाच. मला तर मी साबण लावून पण माझ्या हाताचा काही फायदा नाही. तुम्ही साबण बी म्हणतर काहीच लावत नसतं, है की नाही? आयला ही पाहुणे बाय का सारखी अंगाला चिटाकती माझ्या, काय कळणार. बरं ऐका की पाहुणे बाय, इकडे कशाला आला? तुमच्या मामा बिमान बघितल्यावर परत आणखीन कुटाणा व्हायचा. मी नाही मामा बी मला कोणाला भेट. तसं नाही, पण आता कसं असतं शेवटी बरं का, तुम्ही नाही बेचाल व तुम्ही गेल्यावर मला मारण्याची चिभाव दिनी माग. मला गरीबाला माग कोणच नाही. मी आहे की, तुम्ही कशाला भेटाय? हाय ना. हो कशा तुम्हाला भिवू नका म्हणलं तर तुम्ही सारखंच भेटाय म्हणल्यावर बघा बरं. पाहुणे बाय लय पण खिटू नका की मग मला कस तरी होत या. कशाला कसं होऊन द्यायचंय? मी हाय तुम्हाला म्हणलंय ना. होय. तुम्ही मामाला बी मला काय भिवू नका. हा चला मग आपण जाऊ. कुठं? चला की गाव मला तुमचं दाखवा. गाव होय. हा मोठा मॅटर गळ्यात पडायचा आलाय मग. हा गाय सुटली होय. पाहुणे बाय सारखा सारखा गाय सुटली माझी. थांबा 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 थांबा. अरे देवा, काय ही मोंटी असेल बरं. मी त्याला किती हुडकत आली इकडं. आता ह्याला मला कसा तरी हाताला लावलाच पाहिजे. अय मोंटी, अरे ये की इकडं. आता संध्याकाळी भेटू. गुरं सुटले ते माझी वाज, मला गुरांवर लक्ष देऊन नाही संध्याकाळी दारा द्यायची नाही ते. अरे देवा, आता मला उन्हात आणा तिथं बसायला आवडतो का काय कोण असतो घेऊ. जाऊ दे, लय ऊन लागते बाबा, मी जाते. बोला काय पाहुणं, आज लय रस्ता चुकला इकडे. ते मोंटेने अडवलं होतं, रस्त्याला भेटला होता. हा 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 आमचा बाचाच येतो. बाचा पण ते म्हणला मामा पुरीला नानो करतोय द्यायला. आता पाहुणं तुम्हाला कसं सांगू का, बोला की. पोरगी आपली लहान आहे, अजून शिकती. आणि तुम्हाला माहिती ना पोरगा कसं आहे ते. असं नका, पण पोराला जे 10 एकर जमीन आहे, पोल्ट्री आहे, आणि तुम्हाला सांगतो त्याचा चांगला व्यवसाय चाललाय. अहो बरोबर आहे, सगळं भरपूर आहे, पण कामावण्याची अक्कल नाही ना अजून त्याला. उन्हाळे होते गावात. आज ना उद्या सुधारण करावं. हा तसं नसतं. मग आता आमची बायको पण विरोध करते. बायको काय म्हणली माहिती का, त्याला अजिबात द्यायची नाही पोरगी. पण ते तुमचं काम आहे दापायचं जरा थोडं. म्हणा चांगलं पोर आहे, बाचा आहे का लोकाचा बी नाही, बाचा आहे, ते राहत असतं तर द्या सोडून. आता मला बरं माहिती तुमचं म्हणणं पटतंय. पोराची लाईन खरोखर माहिती का, बरोबर नाही. उन्हाळे ते आवाज ना उद्या सुधरण करात का सुधारल्याशिवाय. आता पोरगीला मी विचारलं, पोरगी स्वतः म्हणती मला त्या संग लग्न करायचं नाही, मला शिकायचे, MPS व्हायचे, कलेक्टर व्हायचे. मग तिचं मन कसं काय मोडणार मी. पण बाचा आहे, बाच्याने तुम्हाला कधी नडवलं नाही अजून. मग बादशाला तेच म्हणलं पोरीला शिकू दे, मग तो विचार करतो. पण ते नुसता उडीवच आहे हो. आता काय करावं त्याला.
मला भेटला होता म्हणला तेवढं मामाच्या कानावर घाला. नाही देतात का काय मामा पोरगी बघा. म्हणलं तो- बघता हटकून मी जाऊन मग गेल्या ही काय आलो. नाही 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 तुम्हाला नाही सांगायसाठीच आलोय देऊन टाका मोठ्याला पोरगी. आला होता कालच माझ्या घरी, हा. त्याला सांगितलं असा असा विषय, पण ते रुसून गेला उठून निघून. आता काय करावं? पण त्याला सांगितलं माझी पोरगी लहान आहे अजून, शिकती, बायकोचा विरोध आहे, पुरीचा विरोध आहे. नाही मग असं करा की तुमच्या घरच्यांना इचरा घाला कस तरी मिळ टाका एक बर्ग घेऊन. नाही बघा, घरची नाही म्हणली तर नाही, शेवट आम्हाला घरी प्रपंच करायची. ते जर गेलं तर आम्ही आम्ही वाईट होऊ आमच्या घरातल्या घरात. नाही म्हणले की नाही, त्याला मग कोणी पण पोरगी देईन, पोरग असं आहे, त्याची लाईन बरोबर नाही. तो मला माहित असून तुम्ही मला कायला पाणी लावता? तसं नाही, आज ना उद्या सुधरण हवं. सुधराचे सुधरण तेव्हा सुधरण, पण सध्या काय कंडिशन आहे ना. पण बाचा तुमचा आहे, तुम्हीच समजून घ्यायचं राव. वा बा असं आहे, त्याने आतापर्यंत किती पोरी पाहिली असत्या. हा. ह्याच्या अशा वागणुकीमुळे त्याला कोणी पोरगी देत नाही. मग ते तुम्ही तरी ते दुसऱ्यांना नाही दिले मग तुमची पोरगी तुम्ही द्या. नाही ना जमायचं, घरचे नको म्हणतात. बघा काहीतरी मिळ घाला. बरं तुमच्यासाठी मी आहे ना हा थोडाफार विचार करतो. हा बघू जमलं तर ठीक आहे, हा. नाही तर माझा पण इलाज नाही त्याला. बघा सांगायचं काम आमचं आहे, बाचा तुमचा आहे, पोरगा आम्हाला तर बरं दिसतंय. आता तुम्हाला काय बघा आमचं सांगायचं काम आहे. बघा जमलं तर मिळ घाला कसा तरी. सांगितलं तुम्ही चांगलं केलं. जाऊ का मग? बर 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 चालतं चालतं. हा हा या या. ना 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 थांबा थांबा, गाडी बंद करा. कुठे गेलते? पोरगी बघायला. काय ना ना शोभते का तुम्हाला यावयात? अरे गावातले तर यंग यंग पोराचे लग्न राहिले तर, आणि तुम्ही म्हातारे असून पोरगी बघायला जायलात. काय कळतं का तुम्हाला? अरे गावातले जरा ज्येष्ठ नागरिक आहेत तुम्ही, ज्येष्ठ नागरिकाचा मान तरी ठेवा जरा. अरे मला नाही पोरगी बघायला गेलो, मग मोंट्याला बघायला गेलो तो पोरगी. हा, अरे ह्या वयात मला सोपताय का पोरगी बघायला? का मोंट्याला बघायला गेलो तो. तुम्ही म्हणतालाच पोरगी बघायला जाताना आम्हाला का? अरे तुझा गैरसमज झाला का? तुला बी बघतो वाटलंस पण त्याचा आता होऊ दे, मग तो बघतो. नाही म्हणते तुम्हाला दर हप्त्याला दाबेवर घेऊन जातो ना जेवायला. हा तो बी न्यायचं मला कधी, मी तुला बी बघणार पोरगी. म्हणजे तुम्ही खाण्यावर पोरी बघणार का आता आता? तीच चाललंय की आता. काय राव नाना, माणूस की नावाची गोष्टच नाही राहिली राव. तुला बघतो. अहो काय करा, एक राहू द्या, त्या मोठ्याच राहू द्या. मोठ्या 1-2 वर्ष राखाडला ना काय नाही, त्याला कोणी बी देईन. आपण माझा तर थोडीवर आलंय. असं कर, अगोदर त्याचं बघतो आणि मग तुझं बघतो. मला उशीर झालाय, जाऊ का? मला त्या बरं नाना मी बी येतो सोबत. हा. हा मग माझं बी बोला जर मोठ्याचं नाही जमलं तर. चालतंय, बस मग गाडी बसू येऊ का? बस गाडी. चल चल, माझं कामच आहे ते पोरी बघायचं, हे करायचं. येतो का? जाऊ मी मोरा. जा जा. चालतंय चालतंय. आईला दुसऱ्याला पोरी बघत आहे. पहिलं चेअरमन बोला. तुम्हाला आम्ही सांगत होतो रजव, आपण काय करू, त्यांची वाटत जमीन गेली की नाही, तिथं माझ्या आईच्या बी सह्या लागत होत्या. मी तुम्हाला म्हणलं होतं ना निंभर या नात्याने की आपण जाऊ तिथं, आणि त्यांना काय करू, वाट जेवढं पैसा आलं ते की नाही त्यातला आईच्या वाट्याला जेवढं बसतं तेवढं घेऊ म्हणून. ऐकलं का तुम्ही माझं? अरे मामा चांगला होता म्हणून म्हणलं. आव तुम्हाला मामा नुसता चांगला वाटतोय, मामाच्या अंगात गोम आहे. मामा मामीला काय करतय माहित आहे का? नुसतं मामीला सांगतोय तू नाही म्हण, म्हणजे मला आधार येतोय की मामीचा ऐकाना आणि पोरगीचा ऐकाना म्हणायला. अरे मी तुला 3000 रुपये दिलत पोरग बघायला जायचं म्हणलं तू. अहो मग गेलो की मग मामाच्या इथं. मग आता कुठं जाणार? आता मामा मामीच्या दारात जायचं म्हणलं, आता वर्षात 2 वर्षात मी चाललोय. काय न्यायला पाहिजे का नाही तिथे गेल्यावर? पाहिजे की. मग म्हणलं आता आपण पहिल्यांदा चाललोय रीतिरिवाजाप्रमाणे, जाऊ द्या. आम्ही गेलो बी तिथं, पण भानगड अशी झाली तिथे गेल्यावर राव, मामा लागला गोळा का तुम्हाला गोड बोलायला. मामी इकडून तुम्हाला काय म्हणली हो? मामी म्हणली माझी पोरगी शिकते आणि मी काय पोरगी देणार नाही. हा. मामाला मग मी सांगितलं हा. पोरग चांगलंय, हा. जमीन आहे, गुरं येत, पोल्ट्री, हा. अजून काय पाहिजे? काय म्हणला मामा? मामी ऐका नाही म्हणला. कुठलं तावा हे मामीच्या पदरात लपते या. मामा शब्द काढला का मामी पुढं मामी ऐकत नाही, मामी ऐकत नाही असं करतोय. काय एका म्हणली? चापटीत मामी पडल्या ऐकायची नाही. मामी काय म्हणली तुला? मामी म्हणती माझी पोरगी शिकवायची.
शिकून का दिवा लावणार आहे का म्हणा जाईन एका दिवशी कोणाच्या तर हाताला हात धरून. अहो मी त्यांना तेच सांगितलं, म्हणलं त्या दिवशी नाही का आमची पोरगी गेली पळून, काय केलं त्यांना? नाही म्हणे सगळ्याच पोरी तशा नसते त्या. म्हणलं सगळ्यालाच असं वाटतं की आपलं म्हणजे खणखणीत नाणं. कणकणीत नाणं दिसतं तसं नसतं म्हणावं. अरे मामा मामीच्या मोहर बैल झालाय. मी मग डोकं फोडून घ्यायची पाळेल, पोरग चांगलंय पोरग चांगलंय, पण मग तू मामीच आहे का नाही? काय नाही, नाही, ही- मामीच आहे का नाही? काय माहितीये का ह्याच्या आईचं चुकते. हा. ती मध्ये ह्यांची रस्त्याला जमीन गेली. हा. बरोबर. हा. त्या टायमिंगला ह्याच्या आईने जर पैसे घेतलं असतं तिथं अहो, मी म्हणतो चेअरमन नाही घेऊन त्या आईनं नुसता जोर लावला असता का नाही बाबा पोरगी देतोय का नाही, त्यांना पैशा पुढे त्यांना पाळता भुई झाली असती. सहीच नव्हते करायला पाहिजे पण ते पहिलं. मामाचं निघलं ना साधून आता, त्याच्यामुळे मग? ते आता नाही म्हणतो. आता तो जरा मोकळा हा. पैसे घेऊन बसला, पैसे आता त्याच्याकडे आलाय आणि सातबाऱ्यातून नाव उडवलं असेल. जाऊ मग द्या. काय आता बघा आता काय करता आलं तर करणार बघू, एक माझा बार काय हटकायचं काम आहे माझं, अजून एक बार हटकतो मामा भेटला का. चेअरमन दोघं वाटलं तर जाय ते एखादी काय वेळ. करू? चालतंय मग. काय करू ना आपण हा. आपण दोघं जाऊ. हा. लय दिवस झाले रखाडली. हा. रखडले दाडा होत चालली मी. अरे दाडा झाला मग काय अहो, आता. माझ्या वयाच्या पोरांना राव पोर आहे ती शाळेत जाते ती पोरं. अरे काय 35 वर्ष झाले तरी पुरी मिळा नाही तर काय कायला झाल्यात, काय कायला पुरींचं लय अवघड झालंय. जाऊ दे पण ना. बघतो मामाला हटकून तरी बी. चेअरमन येतो संध्याकाळी डिरीव. काय अजून लागतं का तुला पैसे? नाही लागत नाही काय, लागल्यावर फोन करीन मी. हा बरं चालतंय, जाऊ द्या मग, जाऊ मग. मला बघू. गडबड आहे. ते नाना मी बघतो. हो, हो. नाही दिले त्याने पोरगे तर बघू दुसरीकडे मग. चालते जाऊ का? कुठं आहे रे? हा निघालो घरनं. का रे? काय कुठे झाले योगेशराव? बारामतीला. बारामतीला झाले का? हा. हायला तुमचं बरं आहे बाबा, रोज 4 चक्रा असतात बारामतीला तुमच्या. मग तिथं 10 चक्रा मारा, तुला काय करायचं तिथं? नाही ते चक्रा तुम्ही 20 मारा, मला काय करायचंय, पण घरावर लक्ष आहे का तुमचं? हाय की काय 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 झालं तुला नक्की? म्हणजे तुम्हाला काय पताच नाही याच्यातला? नाही. नुसतं बारामतीला जायचं, चहा प्यायचं आणि माघारी यायचं. अरे काय योगेशराव, काय झालं? घरावर लक्ष ठेवा जरा. हा? मग घरावर लक्ष आहेच म्हणतो बोलतोय. हा, माहिती आम्हाला कळलं किती लक्ष येते. त्याचं झाकली मुठ 1.25 लाखाची, घरात काय चाललंय काय नाही बघा बाबा. तू उघड बोलत जरा. नाही नाही पहिल्यापासून तुझा धंदा आम्हाला माहिती, कसं काय ह्याची त्याला त्याची ह्याला सगळं माहिती आम्हाला. मला काय मी जायलो मला काय. अरे थांब की बोल ना काय झालं आता सांगूच का? मग ती तुमच्या मामाची पोरगी तिचं काय? तिचं कुठं काय? मग तिचा विषय बोलला काय? नाही मी नाही काय बोललो. माझ्या मामाची पोरगी त्याचं काय? तिच्याविषयी सांगतोय पण माझं काय नाही राव त्याच्यात. मी पाया पडतो राव तुमच्या, खरंच काय नाही योगेशराव. त्याच्याविषयी मला आधी सांग काय झालं. मग तीच सांगतो, सोडा तुम्ही. हा, सांग, हा. तुमच्या त्या मामाच्या पोरीचं झंगाट चालू आहे. होय ना? माझ्यासोबत नाही, ते आपल्या गावातलं नाही का ती जनावर राखीत ती मोंट्या, त्याच्यासोबत. तू काय बी कुचकू नका रे, मुसकाडी तर दिन आता ठेवून मी तुझ्या. माझं खोटं वाटतंय का? हे का, माझं तर खोटं निघलं ना. मी डोळ्याने बघितल्याशिवाय खरं धरणार नाही. हा मग तेच म्हणलं, तुम्ही डोळ्याने बघा आणि मग मला. आणि जर काही खरं नसलं हा तर मग माझी डेट काढ. हित तू आणि मी या डोक्यात ठेवायचं. हो थांबा सोडा. आणि खरं असलं तर मग मला ढाब्यावर पार्टी देताल का? पार्टीना फुल जेवण सांगतो. फुल जेवण. फुल बघा तुम्ही जाऊन, फक्त लक्ष ठेवा, मी बघितले म्हणून सांगायला. ती एका जागेवर बसलेली दिसली की मला येऊन सांग. सांगतो मी. बस मी लय परिंदे त्याच्यात सांगतो मी. चल हा चला मी बघतो जेवणाचा. तुला फुल पार्टी सांगितली मस्त ना. जमलं. वरनं 1000 रुपये. योगेश 1000 रुपये. तू जा आता, मी बारामतीला चाललो, माघारी येऊन बघतो. आता कशाला बारामतीला? बरं घरी जा. ती लक्ष ठेवा फक्त तेवढं. बापूंना भेटतो आता. येऊ का? हा बापू माझे कानावाले पूनम सारखी त्या मोंट्यावर फिरती या. काय बोल? हा आता मोंट्याला मी हाणत असतो आता. एक काम कर, आपण पहिलं पूनमला विचारू हा खरं काय आहे ते, आणि मग पुढला पर्याय आपल्या मार्ग काहीच की. तुम्ही बोलवा तिला तुमच्या पद्धतीने. पूनम ए पोरी. काय? अरे बस खाली. दीपक म्हणतो हे बरोबर आहे का? काय? तो दीपक म्हणतो पूनमचं मोंटे बरोबर
बोलणं चालणं हिंडणं फिरणं होतं याचं काय विषय. हा तुम्हाला कळले ते खरंच आहे. म्हणजे आता तुला त्याच्याशी लग्न करायचे का? हो मी ते केलं तर त्याच्यासोबतच लग्न करणार आहे. अगं बाई तू सिटीमध्ये राहणारी नावाजलेली पोर आहे, कॉलेज शिकलेली, आणि तुला जर अशा शेतकऱ्याला आम्ही जर दिली त्या पोराचं पाऊल बरोबर आहे का सांग बरं. हे बघा त्याचं पाऊल कसं का असं मला काय घेणं देणं नाही. मी एकदा ठरवलंय ना मी त्या शेतकऱ्यासोबतच मोंटी सोबतच लग्न करणार आहे. माझा ही शेवटचा निर्णय झालेला आहे. तुला त्याच्या संग लग्न करायचं असं तर आम्हाला पुढचं पाऊल उचलाय. हा मला त्याच्यासोबतच लग्न करायचंय. ठीक आहे मग चल जातो तू आहे मार्गाने, आम्ही करायचं काय करतो चालतंय. चा. बापू एक तर ती पोरग बापा जेव्हा खात या मला माहिती आहे ते. समजा एक काम करू, हा. आपल्या त्या मळ्यातलं 2 गडी आणि आपण दोघं चौघं मिळून मोंटेला फॉरेस्टच्या वड्यापाशी गाठायचा आणि बेदम मारून हातपाय मोडू त्याचं नका टेन्शन घेऊ. मी असल्यावर फक्त तुम्ही एकदा सांगा कसे करते तेच बघू. चला आपल्या पद्धतीने आपण बघू. हे बघ माझं तुझ्यावर लय प्रेम आहे आणि मी ह्या सगळ्या गोष्टी आमच्या घरी पण सांगितल्या. अगं सगळं खरं आहे. तुला प्रेम करणं म्हणजे काय सोपं वाटलं का ग? अगं मला एकतर या गावात राहायचं या, आणि तुला वाटतंय का की तुझ्यासोबत लग्न करून मी ह्या गावात खुश राहीन म्हणून? अगं पावलं पावली ही माणसं आपल्याला जगून सुद्धा देणार नाही ती. असं थोडी असतं की लग्न केल्यावर माणसं जगू देणार नाहीत म्हणून. नाही ग तुला नाही काय करणार. एकतर माझी आईबाप ही अशी, आणि त्यात तुझ्यासोबत लग्न करायचं म्हणजे आगीशी खेळल्यागत आहे. पण